हरिओम. आज सोमवार 13 मे 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचं आहे असं न वाटणं, हाच परमार्थ आहे. देहाने मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली. देहाला स्वस्थ बसायला लावणं कठीण आहे, मनाला स्वस्थ बसायला लावणं हे त्यापेक्षा कठीण आहे. देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणं हे अत्यंत कठीण. मनाला खरं म्हणजे स्वास्थ्य हवं, पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणं जरुरीचं आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणं 3. 1. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं. 2. मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणं. आणि 3. उद्याची काळजी लागणं. आता जो तो आपापल्या इच्छेप्रमाणे व्हावे असं म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसं चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडून न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी. अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. जे काही होतंय ते रामाच्या इच्छेने झालं असं म्हणावं. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणं म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणं. आपला अहमपणा खरोखर किती खोल गेलाय पहा. समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचं खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असं आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही, ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्या देखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे. संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संत संगतीत असताना आपल्याला सुधारणा का दिसू नये? संत संगतीने मग आपण निश्चितच सुधारायला पाहिजे, पण तसे तर दिसत नाही. मग नडतं कुठे? याचं मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करत नाही. आपल्याला सर्व समस्या आहे, परंतु प्रयत्न करायला नको. वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत नाही, आणि मग त्यामुळे वासनेतच आपल्याला जन्माला आपण येतो, वासनेतच आपला अंत होतो. याकरता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणं. रामा, तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन. तुझं प्रेम मला लागू दे, असं अगदी कळकळीने रामाला सांगावं आणि सदैव त्याचं नाम हृदयात ठेवावं. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हा एकच उपाय आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.